खमंग, खायला अगदी कुरकुरीत आणि स्वादिष्ट, कमी साहित्यामध्ये बनणारी अशी ही आपली आळूवडी आज आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 3 जुड्या आळू ह्या घेतलेल्या आहेत. त्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. मागील देठ काढून घेतलेले आहेत. हिरव्या चटणीसाठी 1 लसणाची कुडी अख्खी सोलून घेतलेली आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि जिरं घेतलेलं आहे. तिखटाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करावे. ह्याची छान असा ठेचा करून घ्यायचा आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता आपण बेसनाचं बॅटर करणार आहोत. त्यासाठी 1.5 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे. 1/4 वाटी म्हणजेच एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ हे वापरू शकता. याने वडीला कुरकुरीतपणा हा येतो. त्यानंतर 1 चमचाभर पांढरे तीळ वापरले आहेत. आपण जो हिरवं वाटण म्हणजे मिरचीचा ठेचा केला होता तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. 1 चिमूटभर आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. त्याचबरोबर चिंच गुळाचं जे पाणी आहे, आंबट गोड पाणी, ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते सर्व बॅटर हे मिक्स करून घेणार आहोत. पाणी हे आवश्यकतेनुसार ॲड करत जावं. बॅटर हे जास्त पातळही नको आणि घट्टही नको, याची काळजी घ्यावी. आळूवडीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ हा चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन बघू शकता. मगाशी जी पाने स्वच्छ धुवून घेतली होती, आता त्याच्या शिरा आपल्याला थोड्याशा अशा लाटण्याच्या मदतीने दाबून घ्यायच्या आहेत. असं केल्याने वड्या वळायला मदत होते. ही स्टेप सगळ्या पानांना फॉलो करायची आहे. आता सगळ्या पानाला एक एक करून असं बॅटर लावून घ्यायचं आहे. एकावरती एक अशी 4 पाने मी ठेवलेली आहेत आणि त्यांना लॉक करून घेतलेलं आहे. अशा वड्या हा वळायच्या आहेत. मी इथे 3 जुड्या घेतल्या होत्या आळूच्या पानाच्या, त्याच्यापासून 4 वड्या अशा बनलेल्या आहेत. आता त्या वाफवून घ्यायच्या आहेत. माझ्याकडे इथे इडलीचं भांडं आहे, त्या पात्रामध्येच मी या वड्या वाफवून घेणार आहे. साधारणतः 20 मिनिटानंतर या वड्या वाफवून तयार झालेल्या आहेत. त्याला बारीक पीसमध्ये कट करायचं आहे. हे पीस कट करताना ते जास्त जाडही नको आणि पातळही नको याची काळजी घ्यावी. आणि त्याला डीप फ्राय करून घेतलेलं आहे. मी इथे तव्यावरतीच तेल टाकून त्याला फ्राय केलेलं आहे. तुम्ही कढईमध्ये जास्त तेल घेऊन डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने काही मिनिटातच आपली खमंग खुसखुशीत अशी आळूवडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.